अतिशय उत्साहाचं वातावरण आहे लोकांचं. खरं तर हे प्रेम बघून मी भारावून गेलेले आहे. इथं जे साहेबांनी काम केलेलं आहे, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, अमित भैया साहेब असतील आणि आपले लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, त्यांनी जी इथं सहकाराची चळवळ निर्माण केलेली आहे, लातूरचे बॅरेजेस निर्माण केलेले आहेत, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निर्माण केलेली आहे, या कामाची पावती म्हणून संपूर्ण जनता माझ्या पाठीशी स्वखुशीनं आणि जनता स्वतः बाहेर येऊन माझ्या पाठीशी उभा राहिलेली इथे दिसत आहे. सध्या इथं दुरंगी तिरंगी लढत होईल म्हणतात, परंतु आपल्याकडून असा दावा करण्यात येतो की त्या दोघांची देखील तुमची लढत चांगली राहील. एक नंबरला सध्या तुमचं नाव चालतंय, काय सांगा? दुरंगी नाही ना तिरंगी नाही, आता एक रंगी लढत झालेली आहे. कुठल्याही प्रकारचं नाही, कारण दोन संतोष मशांविषयी जनतेच्या मनात असंतोष दिसून येतो आहे आणि म्हणून संपूर्ण या रोजगार सर्कलमधील संपूर्ण जनता ही विकासाच्या पाठीशी आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या या छोट्याशा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहिली आहे. ताई, उमेदवाराकडे मतदार बघत असताना बघतो की तो आपलं काम करणार आहे का, त्याच्या मागील काम केल्याचा आढावा घेत असतात. तुमची जी उमेदवारी आहे ती कामातून दिलेली, पक्षानं दिलेली आहे, अधिकृत उमेदवार आहेत तुम्ही या पक्षाचे. दोघांची तुलना, तिघाची तुलना केली तर आपलं सरस कशा प्रकारे उमेदवारी ठरणार आहे? तुलना मी कुणाच्या तुलनेत पडलेलीच नाही, कारण त्या दोघांची एकमेकावर चिखलफेक सुरू आहे. पण मी शांतपणे माझा अजेंडा घेऊन माझ्या पक्षाचा सर्व धर्म समभाव, सर्व जातींना, शेवटच्या टोकातल्या वंचित घटकांना, सर्व हिंदू मुस्लिम सर्व समाजाला सोबत घेऊन आम्ही डॉक्टर फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी पुढे घेऊन आम्ही जात आहोत. कुठल्याही आम्ही कुणाच्याही तुलनेत नाही, स्पर्धेत नाही. मी माझ्या कामाची पावती आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये सगळ्यात लातूर जिल्ह्यामध्ये माझ्या सर्कलचा आवाज तिथं बुलंद राहील याची मी खात्री देते.